ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागांमध्ये सायली अर्जुन सोबत बोलत असते, अर्जुनला बोलत असते की तुम्ही या सगळ्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका, मला कळतंय की तुम्हाला या सगळ्याचा त्रास होत असणार आहे, पण प्लीज मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही या सगळ्याच जास्त लोड घेऊ नका आणि त्यासाठी तुम्ही मला सॉरी देखील बोलू नका असंही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे अर्जुन म्हणत असतो की मला तुझी काळजी वाटते, तेव्हा आता सायली म्हणत असते की मला कळतं की तुम्हाला माझी काळजी आहे, पण तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका, मी आहे ना तुमच्यासोबत, सगळं काही ठीक होईल आणि मला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे की तुम्ही ना नक्कीच माझ्यासाठी ना काहीतरी कराल यावर. मग आता एवढं सगळं जिबा आता इकडे सायली पॉझिटिव्ह बोलत असते ना, म्हणून अर्जुनला सुद्धा छान वाटत असतं. अर्जुन सुद्धा आता साईला सांगत असतो की मी तुझी सुटका लवकरच करून मग आता या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवल्यानंतर ना येथे मात्र आता पाहायला मिळतं की अर्जुन सायलीला हेही म्हणतो की तू माझ्यावर एवढा विश्वास ठेवतेस ना बायको, तर लवकरच तुझी मी सुटका करणार आहे, कारण तुला तर चांगलंच माहिती आहे की तुला जास्त दिवस मी इथे ठेवू शकत नाही. ते त्यावर सायली म्हणते की हो, मला चांगलंच माहिती आहे की तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न कराल. तेच आता दुसरीकडे चैतन्य जो आहे तो खसलेल्या अर्जुनला आता आधार देत असतो. सायलीने सुद्धा अर्जुनला समजावलेलं असतं की स्वतः वाईट वाटून घेऊ नका, मला माहिती तुम्ही माझ्यासाठी जे आहेत ना ते बरेच प्रयत्न करत आहात, ते तुम्ही चेहऱ्यावर स्माईल ठेवा असं देखील जाताना तिने सांगितलेलं असतं. पण तरी सुद्धा अर्णवचा मूड इतका काही चांगला नसतो. तेच दुसरीकडे आता शिंदे वकील आणि त्याचसोबत इथे आता अर्जुन समोरासमोर असतात. अर्जुन आणि शिंदे वकील समोरासमोर असतानाच ना इकडे आता शिंदे वकील जे आहे ते तोंडाला येईल ते आता बोलत असतात, म्हणजेच त्यांना आता या सगळ्याचा बदला घ्यायचा असतो आणि म्हणूनच मग ते आता अर्जुनला या सगळ्याबद्दल सुनावत असतात. अर्जुनला म्हणत असतात की बघितलं ना, तुमची बायको जी आहे तिला तुम्ही आता सोडवू शकणार नाहीये आणि तुमच्या बाबतीत ना पहिल्यांदाच असं होणार आहे की अर्जुन सुभेदार केस हरलेले आहेत आणि ते सुद्धा बायकोसाठी, म्हणजेच ना तुम्ही या आधी सगळ्या केस जिंकला आहात, तुमचं नावही आहे, पण आज तेच नाव ना तुमच्या बायकोमुळे संपुष्टात येणार आहे, कारण तुमच्या बायकोवर एवढी भयंकर अशी केस आहे ना, पोक्सोशी केस, त्यामधून तुमची बायको जी आहे ना ती सुटणं अशक्य आहे, कारण पोलिसांकडे सुद्धा त्या सगळ्याबद्दलचे पुरावे आहेत. त्यामुळे तुमची बायको सुटणं अशक्य आहे हे देखील आता बोललं जात असतं. तेव्हाच ना इकडे अर्जुन आक्रमक होतो आणि अर्जुन म्हणतो की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्हाला असं वाटत असेल की माझी बायको सुटू शकत नाही, पण माझ्या बायकोला सोडण्यासाठी ना मी बरेच प्रयत्नही करेन असंही आता म्हटलेलं असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता हिंदी वकील जो आहे तो मात्र अर्जुन सोबत ना मुद्दामूनच ना आता चॅलेंज लावत असतो आणि तो म्हणत असतो की मला माहिती आहे ना तू काही सुद्धा करू शकणार नाही, तुझी बायको आहे ना, नाही येऊ शकत बाहेर. जर तू बायकोला बाहेर काढू शकला असतास ना तर आजच्या या सगळ्यामध्येच ना तू तुझ्या बायकोला बाहेर काढलं असतं, पण नाही, तू काढूच शकत नाहीस ना, त्यामुळेच तर अरे हार मानून टाक, कारण तुझी हार झालेलीच आहे असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच अर्जुन आता चिडतो आणि अर्जुन चिडलेले असताना आता तो म्हणत असतो की तुम्हाला असं वाटत असेल, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की मी काही हरलेलो नाही, उलट आहे ना मी आता अजूनच ना रागात आहे आणि अजून मी या सगळ्या काही गोष्टींना करून दाखवेन, हेही आता त्यांनी म्हटलेलं असतं आणि मला सुद्धा बघायचं आहे की तुम्ही मला कसे हरवता ते, हेही आता अर्जुन बोलत असतो. अर्जुन जेव्हा आता बोलू लागतो ना तेव्हा मात्र आता इकडे हे सगळं काही जे चॅलेंज
ते बोलणं दिलेलं असतं, मात्र आता प्रियाने ऐकलेलं असतं. त्यामुळे प्रिया जी आहे ती म्हणत असते की ह्याने एवढं मोठं चॅलेंज दिल, याचा अर्थ ना अर्जुन आता शांत बसणार नाही. अर्जुन, तुम्हाला माहीत नाहीये कसं आहे ते, त्याने चॅलेंज नाही दिलं पाहिजे होत. त्यानंतर आता इकडे प्रिया राकेश आणि सचिनला सांगत असते की तुम्ही आता सगळीकडे लक्ष द्या, कळलं का? नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो. पटकन बघा, नाहीतर तो कधीही बाहेर येईल. तुमच्यावर सुद्धा कोणीतरी लक्ष ठेवून असेल, हेही आता म्हटलेलं असतं. मग आता ती लोक सुद्धा पटकनी कामाला लागतात, कारण त्यांनाही माहिती आहे की अर्जुन जर बाहेर गेला तर प्रॉब्लेम होईल. तेच आता इकडे ना टेन्शन तर खूप जास्त आलेलं असतं, कारण प्रियाने बघितलेलं असतं स्वतःच्या डोळ्याने की इकडे असणाऱ्या अर्जुनने चॅलेंज दिलेला आहे. याचा अर्थ काहीतरी नक्कीच ना वेगळं घडू शकतं, असाही ती विचार आता करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हे सगळं तर होत असतं, तेव्हाच अर्जुनने दिलेलं चॅलेंज आता स्वीकारून ना तिकडनं गुपचूपणे का होई ना त्या माणसालाच, म्हणजे त्या शिंदे वकिलाला जावं लागतं. दुसरा कोटचा पर्याय त्याच्याकडे असतो, पर्यायच उरलेला नसतो. त्यामुळे गपगुमानपणे ना जावंच लागणार असतं. त्यामुळे आता ते तिकडनं जातात निघून. तेच आता इकडे अर्जुन खचलेला असताना त्याला आता आधार द्यायचं काम मात्र ना इकडे आता चैतन्य करत असतो. चैतन्य त्याला म्हणत असतो की नको त्रास करून घेऊ, आपण बघूया. आता पुन्हा एकदा तिथे ना या सायलीला आणलं जातं. सायलीला आणलं गेल्यानंतर ना सायलीला मुद्दामून चिडवायचं काम आहे ना इथे आता सुरू होतं. सायलीला जसं आता चिडवलं जातं ना तसं मात्र सायली ही रागातच बघत असते. सायलीला आता ती मुद्दामून बोलत असते की कोणाची तरी बेल होणार होती, पण कोणीही सुटलेलं नाहीये. हे एका अर्थी बरंच झालं. मी तर विचार करत होते की कोणीतरी पटकन बाहेर येणार आहे आणि म्हणूनच कोणतरी इथून आनंदात गेलं होतं, पण बेल तर झालीच नाही. तसंच पाहिजे. आणि असं बोलून ना आता तिला चिडवायचं काम मात्र सुरू असतं. आणि जेव्हा ती एवढं सगळं चिडवत असते ना तेव्हा मात्र ना आता राग येत असतो सायलीला. मग आता सायली ही ठरवते, तीच विनाकारणे ना आपण ऐकून घ्यायचं नाही. आणि म्हणूनच मग आता सायली तिथे जाते. आणि सायली जेव्हा आता तिथे जाते ना तेव्हा मात्र ती आता म्हणत असते की हा बोल ना, अजून बोल, काय बोलायचं आहे ते. त्यावर आता इकडे असणारी जी प्रिया आहे ती म्हणत असते की खरंच ना हे असं तोंड पडलेलं बघायला मजा येते. आणि मला माहिती आहे ना तू काय इथून सुटू शकणार नाहीयेस, तू कायमच इथे राहणार आहेस. आणि मग काय आपण दोघही जण जे आहेत ना ते इथेच बाळाला जन्म देणार आहोत. तेव्हाच आता सायलीला राग येतो आणि सायली जी आहे ती आता चिडते. सायली जशी चिडते तस आता सायलीला बोलायचं असतं आणि म्हणूनच मग सायली आता गेलेली असते. सायली जेव्हा जाते ना तेव्हा आता ती तिला चांगलंच सुनावते आणि म्हणत असते की तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, तुला असं वाटतंय की मी इथेच राहणार आहे आणि त्यामुळेच ना मी तुला सांगते की तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स ना तुला नळेल, पण मी तुला सांगते की मी इथे राहणार नाहीये, कारण माझ्या नव्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि तुलाही माहितीच आहे की माझा नवरा काय काय कमाल करू शकतो ते. माझ्या नव्याने कमाल केली होती, म्हणूनच तर तू आतापर्यंत इथे सडतेस. तुला तर माहिती माझा नवरा काय काय जादू करू शकतो ते. असं देखील आता सायली बोलत असते. सायलीने या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवल्यानंतर ना इथे आता पाहायला मिळत असतं की प्रिया म्हणत असते की काहीच करू शकणार नाहीये. तुझा नवरा, मला विश्वास आहे ना की काही होऊ शकणार नाहीये त्याच्याकडून. तेच आता इकडे बोलत असते राहिली की मलाही माहिती माझा नवरा काय काय करू शकतो ते. त्यामुळे ना मला तुझ्याकडून कोणती अपेक्षा नकोय. मी माझं काय करायचं ना ते बघते आणि सोबतच ना तुझ्या आधी मी इथून बाहेर निघणार आहे. तू काही इथून बाहेर निघणार नाहीस. त्यामुळे ना जरा लक्ष ठेव, जरा विचार कर की तुझं काय होईल ते. जरा विचार करून बघ. तू तर कायमची इथेच चढशील.
पण मी थोड्याच दिवसात इथून बाहेर पडेल. मग ते पहा तेव्हा काय करणार आहेस, बोल ना, असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच ना इकडे असणाऱ्या याची बोलती बंद झालेली असते. म्हणूनच मग आता सायली तिला म्हणत असते की आता काय झालं, आता तुझ्याकडे शब्द फुटत नाहीत का, आता बोल ना, आता काही घडलं आहे का, बोल. मग आता ती काहीच बोलत नसते ना, म्हणून मुद्दामून सायली तिला चिडवत असते. सायली जेव्हा तिला चिडवते ना तेव्हा मात्र आता तिला राग येत असतो, पण राग येऊन उपयोग काय. सायली आता तिला म्हणते की मी जाताना ना तसंच वेलकम करा पुन्हा माझं, म्हणजे जाताना पुन्हा तशाच टाळ्या वाजवायचा. 1-1-2 3-1-2-3 असं टाळ्या वाजवून ती आता सांगत असते. आणि जोरजोरात ती आता हसत असते. ती जशी आता जोरजोरात हसत असते ना, तसा सायलीने हसण्याचा आवाज केल्याबरोबर प्रियाला राग येतो. प्रिया आता अक्षरशः ना डोक्याला हात लावून घेते. प्रिया म्हणत असते की बस झालं, अति झालं, आता सहन नाही करणार मी, लिमिट क्रॉस होते तुझी. का आता का सहन नाही होते, मगाशी तर सगळं सहन होत आता नको वाटतंय का, असंच पाहिजे मला, तर हेच हवं होतं ना, तू काय करतेस ना तेच मी बघत होते, पण आता समजलं ना स्वतःची लायकी काय आहे ते. मग आता जेव्हा सायली एवढं सगळं बोलते ना तेव्हा मात्र आता ना त्याची बोलतीच तिची बंद झालेली असते. ती आता शांतच राहते. मग आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ती तर आता शांत असते, पण तेवढ्यातच ना इकडे आता सायलीच्या हसण्याचा आणि तो जो काही आवाज असतो ना तो भयंकर असा असतो. आणि तो आवाज ऐकूनच ना आता काय करावं ना काही सुधरतच नसतं, आणि त्यामुळेच ना टेन्शन येतं. मग आता प्रिया डोक्याला हात लावून बसते. प्रिया जशी डोक्याला हात लावून बसते तसं मात्र आता प्रियाला आता सुधरत नसतं की काय बोलू काय नाही. ते तर तेवढ्यातच ना आश्रमातील मुलं ना सायली कधी सुटणार याची वाट बघत असतात. आणि सोबतच ना इकडे आता अजूनही अर्जुनचा फोन कसा काय आला नाही या विचारांमध्ये इथे ही लोक हरवलेली असतात. कारण अर्जुनने आतापर्यंत फोन केला पाहिजे होता, पण अर्जुनने अजूनही फोन कसा काय केला नाही हा मोठा प्रश्न ना आता पडलेला असतो. तेच आता काय माहिती काय झालं आहे, असंही आता बोललं जातं. तेव्हाच ना काहीतरी गडबड आहे, बघू कधी फोन येतोय. तेच आता दुसरीकडे ना ही मुलं जी आहेत ना ती आता वाट बघत असतात. कधी एकदा अर्जुनचा फोन येतोय आणि सायली ताईची सुटका होते, पण अजूनही अर्जुनचा फोन काही आलेला नसतो. आणि त्यामुळेच ना मुलं सुद्धा काळजीत असतात. आणि बाकी इतर मुलीही नसतात ना तिथे खेळायला त्यांच्यासोबत. आणि त्यामुळेच ना मुलांना अगदीच कंटाळा आलेला असतो, कधी येतील ती लोक असंही आता विचारलं जातं. तेव्हाच ना कुसुम म्हणत असते की येणार आहेत, तू काळजी करू नकोस. आणि असं बोलून ना आता ती कसा बसा आधार देत असते मुलांना. आणि ती मुलांनाही ही सांगते आपल्याला या आश्रमाला ना कोणाची तरी नजर लागली आहे, नाहीतर आपलं आश्रम खरंच खूप हसत खेळतं होतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता जीवबा गप्पा मारत असतात. इथेही लोक तेव्हा ते विचार करतात की अजूनही अर्जुनचा फोन कसा आला नाहीये, अर्जुनला एवढा वेळ कसा काय लागतोय, अर्जुनने फोन केला पाहिजे होता, असंही आता म्हटलं जात असतं. मग आता बघूया ना अर्जुन कधी फोन करतोय ते, आपण अर्जुनच्या फोनची वाट बघूया. अर्जुनने फोन केला ना तर आपल्याला लगेच समजेल. आणि मला तर वाटतं ना अर्जुन आहे ना सायलीला बहुतेक ना घेऊनच येत आहे, म्हणून त्याने अजून फोन केलेला नाहीये. असं देखील आता इथे असणारी ही जी प्रतिमा आत्या आहे ती बोलत असते. प्रतिमा आत्या जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता इथे असणारी अस्मिता बोलते की तू जर तसं बोलत असशील ना आत्या तर एकदमच ठीक आहे. तर गौरीने आपल्याकडे असणारे सगळे चॉकलेट्स आहेत ना ते घेतलेले असतात, आणि ते सगळे चॉकलेट्स घेऊन ना ती आता देवबाप्पा समोर उभी असते. आणि देवबाप्पाला सांगत असते की आज तरी सायली ताईला आणलं पाहिजे घरात, मग
ही सगळी चॉकलेट मी तुला देईन, मी सुद्धा खाणार नाही. मग हे जेव्हा आता इकडे गौरी बोलत असते ना, तेव्हा ना त्याबद्दल सगळं काही वाईट वाटत असतं इकडे असणाऱ्या या सगळ्यांनाच ऐकून. कारण तेव्हा निदान गौरीच तरी ऐकायला हवं असं प्रतिमा, अस्मिता, कल्पना यांना वाटत असतं. कारण सायलीसाठी बरेच जण प्रार्थना करत होते, पण अर्जुनचा फोन आला नव्हता म्हणून सगळेच डिस्टर्ब होते. ते श्वेता येते आणि श्वेता म्हणत असते की अर्जुन दादांचा अजून कॉल आला नाही. याचा अर्थ मला तर असं वाटते ना की काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, म्हणजेच सायली ताईची सुटका झाली नाहीये वाटतं. नाही तर कधीच ना अर्जुन दादाने कॉल करून सांगितलं असतं. पण अर्जुन दादा घरी आली नाही. इकडे आता एवढं निगेटिव्ह बोलत असते ना इथे श्वेता, म्हणूनच ना मग आता तिला सांगितलं जातं की जा, पटकन जा, तू आतमध्ये जा आणि पूर्णा आजीना काय हवं नको ते बघ. प्रतिमा तिला बोलते आणि तिकडन घालून देते. तेवढ्यातच ना ती जात असताना अश्विनच्या फोनवर चैतन्याचा कॉल आलेला असतो. चैतन्याचा फोन आल्याबरोबर आता मात्र खूपच जास्त आनंद इकडे सगळ्यांनाच होतो. सगळेजण विचार करतात की चला सायलीबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह हाती लागेल, पण तसं नसतं. सायलीबद्दल काहीच पॉझिटिव्ह हाती लागत नाही. उलट आता चैतन्य बोलतो की आपल्या सायली वहिनीची सुटका नाही झालेली, मग आता जामीन नाम मंजूर केला आहे हे देखील आता सांगितलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे चैतन्याने बोललेले सगळे शब्द ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण आता पाहत राहतात. कोणालाच काहीच कळत नसतं की काय करावं. तेच आता चैतन्य म्हणतो की अर्जुन ना आता पुढच्या हिअरिंगच्या तयारीला लागला आहे. कारण त्याला काही झालं तरी सुद्धा सायलीची सुटका करायची आहे आणि यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्जुन जो आहे तो मात्र आता सायलीला भेटायला गेलेला असतो आणि सायलीला भेटायला गेलेला असताना सायलीसोबत महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन करत असतो. सायलीला तो म्हणत असतो की सायली, हे बघ, मी तुला काय म्हणतोय, ती सोनल जेव्हा आता आपल्याकडे आली होती तेव्हा तिचं वय साधारण आतापर्यंत किती असेल, म्हणजेच मला एक गोष्ट सांग, तिला ती अजूनही तिचे 18 वर्षे पूर्ण झालेले नाहीत का. तेव्हा मात्र आता सायलीला अर्जुन सांगत असतो की या चक्याबद्दल तुला काही माहिती आहे का. तर सायली आता अर्जुनला सांगते की हो, मला आठवतं ना ही गोष्ट की जी सोनल सांगितलं होतं की ती जेव्हा 3 वर्षाची होती तेव्हा ना तिच्या इथे एका जत्रेमध्ये आग लागली होती आणि तेव्हाच ती हरवली होती आणि तेव्हापासून तिचे आईवडील तिला काही सापडले नाहीत आणि म्हणूनच तर तिने मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. जर तेव्हा ती 3 वर्षाची होती तर असं बघायला गेलं तर आता ती 21 वर्षाची असायला हवी असं देखील अर्जुन सायलीला बोलत असतो. सायली बोलत असते की हो बरोबर, तुम्ही ज्या काही गोष्टी बोलताय त्या एकदम परफेक्टच आहेत. तेव्हा आता अर्जुन सायलीला आठवतो की तुला खरंच या सगळ्या काही गोष्टी आठवतायत ना, म्हणजे तू जो काही विचार करतेस तो बरोबर आहे ना. तेव्हा आता अर्जुनच्या समोरच सायली बोलत असते की हो, मी तुम्हाला तेच म्हणते ना. मग तेव्हा अर्जुन फाईल ओपन करून लगेच बघतो की खरंच आग लागली होती का त्या क्षणाला तिथे. मग आता हो बघितल्यानंतरच ना समजत की खरंच ना आग लागलेली होती त्यावेळेला तिथे. आणि या सगळ्याबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा आता अर्जुनलाही खात्री पडते. अर्जुन पण आता सायलीला म्हणत असतो की या सगळ्याबद्दल तर आपण तपास घेऊयाच, पण तुला सांगू का, अजून एक प्रॉब्लेम झाला आहे ना. सोनलची टेस्ट केली आहे, बोन टेस्ट, मग त्याच्यामध्ये रिझल्ट काय आला. मग तेव्हाच ना अर्जुन सांगत असतो की तो रिझल्ट असा झाला की तो सुद्धा एकदमच भयंकर असा होता. त्या बोन रिपोर्ट्समध्ये असं कळत आहे की खरंतर ना जे आपल्या सोनलच वय आहे ते 18 दाखवत आहे, 18 वय दाखवलं आहे. त्यामुळेच खूपच जास्त टेन्शन जे आहे ते आलेलं असतं. एवढं 18 वाई
कसं काय दाखवतील तेव्हा अर्जुन म्हणतो की आता रिपोर्टमध्ये फॉल्ट सुद्धा असू शकतो. तेव्हाच आता चैतन्य म्हणत असतो की 1 मिनिट थांब, आपण बाहेर जाऊन बघून येऊया. मग आता सायली म्हणत असते की तुम्ही इथे का नाही काही बघत आहे. तेव्हाच आता चैतन्य सांगतो की इथे परवानगी नाही आहे ना बघायची, त्यामुळेच मी बघू शकत नाहीये असंही आता बोललं जात असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता सायली बोलते की हो तसं पण आहे बरोबर. माझ अर्जुन म्हणत असतो की इथे मोबाईलला परवानगी नाहीये ना, त्यामुळे आम्हाला बाहेर जावं लागेल. हेही आता सांगितलं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तर बोलून दाखवल्या जातात, पण तेव्हाच ना दुसरीकडे मात्र प्रताप आणि त्यासोबत सगळे जण जेवायला बसलेले असतात. पण आता कोणाला जेवण नको असतं, सगळ्यांचीच भूक पिलेली असते, कारण सायलीचा जामीन झालेला नसतो ना. त्यामुळेच मग आता इकडे प्रतिमा त्या सगळ्यांना समजवते की सायलीला जेव्हा कळेल की तुम्ही सगळ्यांनी अन्नपाणी सोडले तेव्हा तिला किती वाईट वाटेल, त्याचा विचार करताय का. असं कोणीही करू नका, पहिल्यांदा खाऊन घ्या बरं, म्हणजे सायलीलाही बरं वाटेल. तेच आता तिकडे ना श्वेता आलेली असते आणि श्वेता सगळ्यांना सांगते की एक प्रॉब्लेम झाला आहे. मग आता श्वेताला विचारलं जातं की काय झालं आहे. तेव्हा श्वेता तिकडे येते आणि सांगत असते की एक प्रॉब्लेम असा झाला आहे की खरं तर ना त्या गौरीला खूप जास्त ताप आलाय. ती ताप आणि फणफण सगळं अंग गरम पडलं. त्याचबरोबर सगळीजण धावत आता गौरीच्या रूममध्ये जातात. तेच प्रतिमा आत्या आता श्वेताला सांगत असते की जरा थंड पाण्याच्या मिठाच्या खड्या घालायच्या आहेत, आता तिच्यावर, त्यासाठी ते पाणी वगैरे घेऊन ये असं देखील आता प्रतिमाने सांगितलेलं असतं. आणि प्रतिमा सुद्धा आता गौरीला नेमकं काय झालं हे बघण्यासाठी आता गेलेली असते, कारण गौरीसाठी सगळ्यांचा जीव ती तुटत असतो. तेच इकडे आता अर्जुन, चैतन्य आणि त्यासोबत सायली बोलत असतात. मग आता त्या बॉन्ड रिपोर्ट बद्दल बोललं जात असतं. बॉन्ड रिपोर्ट बद्दल बोललं जात असताना ना आपण बॉन्ड टेस्ट जी आहे ती पुन्हा एकदा करून घेऊया, आणि ते सुद्धा समोरासमोर नक्कीच ना. त्या रिपोर्टमध्ये सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे, त्याशिवाय हे रिपोर्ट असे आलेले नाहीयेत असंही आता अर्जुन बोलत असतो. चैतन्याला अर्जुन सांगतो की तू स्वतः लक्ष घाली या सख्यामध्ये आणि स्वतः समोरासमोर वॉन्ट टेस्ट करून घे, मग ते बाज कोणतेही बदल होणार नाही त्या रिपोर्टमध्ये. मग रिपोर्ट खरे काय ते समजतील असंही आता बोललं जात असतं. तेच आता चैतन्य म्हणत असतो की काळजी करू नको, सायली आता शांत असते. सायली शांत राहण्यामागे काय कारण आहे हे अर्जुनला कळत नसतं. अर्जुन सायलीला विचारतो की बायको काय झालं आहे. तेव्हाच आता सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का, आपण आहे ना अजून एक गोष्ट करू शकतो. अर्जुन म्हणतो की काय. आता सायलीला अर्जुन विचारत असतो की काय सुचते तुला, सांग ना. तेव्हाच आता अर्जुनला सुचलेलं असतं की आपण आहे ना पटकन आहे ना जावं, आणि आपण पटकन तिथे जाऊन ना वडगावला जाऊन या सगळ्याची माहिती गोळा करावी. म्हणजेच तिचं गाव जर वडगाव आहे तर वडगावला गेल्यानंतर आपल्याला तिचं बर्थ सर्टिफिकेट सुद्धा मिळेल, त्यासोबत तिचे खरे आई बाबा कोण आहेत ना हे सुद्धा आपल्याला समजतील. त्यामुळे ना तुम्ही ना पटकन ना वडगावला असं मला वाटतं. मग आता अर्जुनला सुद्धा सायलीची कल्पना आवडते आणि मग आता तो सायलीला म्हणत असतो की हो मला आवडते तुझं हे सगळं काही बोलणं. मग आम्हीही पटकन वडगावला जातो आणि या सगळ्याची माहिती गोळा करून आणतो, हेही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता सायलीना बरोबर लक्ष ठेवून असते प्रियावर. प्रिया फोनवर बोलत असते आणि तिच्या बाहेर ती सीमा उभी आहे, याकडे सायलीच लक्ष असतं. तेच आता जी सायली आहे ती तर आता बरोबर प्रियावर लक्ष ठेवून असते. तर अर्जुन वडगावला निघालेला असतो, पण घरात याबद्दल उल्लेख करत नाही. तर इकडे मात्र श्वेताने ना कॉल करून कुठेतरी
तो नक्कीच कामासाठी गेला आहे या सख्याबद्दल आता म्हटलेलं असतं आणि हे सगळं काही ऐकून असंच ना इकडे मात्र महिप्त आणि या सगळ्यांना संशय घेतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.